एक महत्त्वाची बातमी समोर येते। मराठा आरक्षणावरील सुनावणी आता संपलेली आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। पुढील सुनावणी 18 आणि 19 जुलैला होणार असल्याची देखील माहिती समोर येते। मराठा आरक्षणावरील सुनावणी संपलेली आहे आणि या संदर्भातील पुढील सुनावणी ही 18 आणि 19 जुलैला होणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे। या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भातील मराठा आरक्षणावरील महत्त्वाची सुनावणी आज होणार होती आणि ही सुनावणी आता संपलेली आहे। या संदर्भात आता पुढील सुनावणी ही 18 आणि 19 जुलैला होणार असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर चेतन, काय सविस्तर माहिती आहे? पुढील सुनावणी जी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील केव्हा होणार आहे आणि हा निर्णय का घेण्यात आलाय? निश्चित मेघना, आता पुढील सुनावणी आहे ती 18 जुलै आणि 19 जुलै अशी 2 दिवस पार पडेल। 1.5 दिवसांचा वेळ आहे तो आता न्यायमूर्तींनी दोन्ही पक्षकारांना दिलेला आहे। त्यामुळे एकंदरीत 4 जुलै पर्यंत आता दोन्ही पक्षकारांना आपापली जी कागदपत्र आहेत ती लिखित स्वरूपामध्ये न्यायालयासमोर सादर करावी लागणार आहेत। इतकंच नाही तर एकमेकांनाही हस्तांतरित करावी लागणार आहेत। परिणामी आता तुर्तास तरी या प्रकरणात कुठलाही स्टे देण्यास नकार दिलेला आहे। यशस्वी पाटील ज्या सुधावर्ते यांच्या पत्नी आहेत त्यांनी या संदर्भात अधिकचा वेळही वाढवून मागितलेला होता युक्तिवाद करण्यासाठी। मात्र तो वेळ देण्यासही कोर्टाने नकार दिलेली आहे आणि या आधीच सर्वोच्च न्यायालयामध्ये जवळपास सर्व मुद्दे मांडून झालेले आहेत। त्यामुळे जे काही अतिरिक्त मुद्दे असतील ते लिखित स्वरूपात 4 तारखेपर्यंत देऊन या संदर्भातील युक्तिवाद आहे तो आता 18 तारखेला होणार आहे। त्यामुळे मराठा आरक्षणावरती आता मुंबई उच्च न्यायालय नेमका काय निर्णय देत आहे हे जुलै महिन्यामध्ये स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय ती म्हणजे मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी ही आता 19 आणि 18 जुलैला होणार असल्याची माहिती समोर येते। मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी संपलेली आहे। या संदर्भात महत्त्वाची सुनावणी आज होणार होती, मात्र आता ती सुनावणी संपली असून पुढील सुनावणी ही 18 आणि 19 जुलैला होणार असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत या खरं तर सुनावणीवर याचिका करणारे विनोदजी लोकशाही मराठीवर आपलं स्वागत आहे। खरं तर आजची ही जी सुनावणी होती ती संपलेली आहे आणि पुढील जी सुनावणी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील ही 18 आणि 19 जुलैला होणार आहे। विनोदजी, आनंदाची बाब आहे की आज कुठल्या प्रकारची स्थगिती या संदर्भात न्यायालयाने दिलेली नाहीये व 18-19 जुलैला तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस पर्यंत कंप्लीट होईल आणि याचा फायदा होईल। एक पाऊल पुढे जाऊन माझं राज्य सरकारला अशी विनंती आहे, आव्हान आहे की असाच प्रकारचं आरक्षण सुरुवातीच्या काळामध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलं होतं, परंतु ते हायकोर्टात टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। सुप्रीम कोर्टात त्याच्यामध्ये क्युरेटी पिटिशन प्रलंबित आहे। आम्ही निश्चित जिंकू, आमचा विजय होईल मुंबई हायकोर्टात, एक शंका नाही। परंतु एक बाजू जी कोणी हारणार आहे ते सुप्रीम कोर्टात जाईल। तेव्हा राज्य सरकारने मुंबई हायकोर्टामध्ये जसा प्रयत्न सुरू आहे याच पार्श्वभूमीवर दिल्ली सुप्रीम कोर्टात देखील प्रयत्न करावा। तर आपण बघितलं महाराष्ट्राचं राजकारण हे सुप्रीम कोर्टाच्या अवतीभोवती फिरत आहे। शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल, अजित पवार साहेबांचे राष्ट्रवादी असेल, शिंदे साहेबांची शिवसेना असेल, उद्धव साहेबांची शिवसेना असेल, हे सर्व सुप्रीम कोर्टातनं आलेले आहे। सरकारला कल्पना आहे की सुप्रीम कोर्टामध्ये कसं कसं काय काय बाल मांडावे लागते, तर सुप्रीम कोर्टाकडे देखील सरकारने अशी माझी समाज म्हणून विनंती आहे। निश्चितच जर आपण पाहिलं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विनोदजी मराठा समाजाच्या SEBC आरक्षणावर कुठलाही स्टे नसणार आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया? निश्चित मी सुरुवातीला सांगितलं की आनंदाची बाब आहे, ऍडमिशन प्रोसेस आहे, धाकधूक होती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, पालकांच्या मनामध्ये धाकधूक होती, तेव्हा आता कुठली अडचण दिसत नाही, आनंदाची बाब आहे। निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर मराठा आरक्षण याचिका करते विनोद पाटील आपल्या सोबत जोडले गेले होते, या संदर्भात आपलं मत मांडत होते आणि खरं तर या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे आता मराठा आरक्षणासंदर्भात पुढील सुनावणी ही 18 आणि 19 जुलैला होणार आहे। मराठा विद्यार्थ्यांना SEBC खरं तर ऍडमिशनचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। मराठा आरक्षणावरील सुनावणी संपलेली आहे। या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत राजेंद्र कोंढरे देखील जोडले गेले आहेत। राजेंद्रजी, स्वागत आहे लोकशाही मराठीवर। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे पुढील सुनावणी जी आहे मराठा आरक्षणासंदर्भातील ती 18 आणि 19 जुलैला होणार आहे। बरोबर आहे। आज फक्त ते डायरेक्शनसाठी मॅटर बोर्डावर होतं। आता रितसर सुनावणी झाल्यानंतर मग न्यायालय त्या बाबतीमधला निर्णय घेईल आणि त्यासाठी 3 जे न्यायमूर्ती असतात त्यांची सगळ्या डेट लिस्टिंग मध्ये एकत्र करून
तो वेळ काढावा लागतो आणि त्याप्रमाणे ते बेंच आता 17 जुलै 18 जुलैच्या दरम्यान बसेल आणि मग रितसर सुनावणी होईल. आता जी सुनावणी पूर्वी झालेली होती ती पूर्णपणे नव्याने आता खंडपीठ स्थापन झाल्यामुळे घटनापीठ आता नव्याने करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा याचिका जी विरोधी करते आहेत त्यांना मांडावं लागेल, त्यांच्यानंतर सरकारची बाजू मांडली जाईल आणि त्यानंतर मग आमच्यासारखे जे इंटरव्हेनर्स आहेत ते ऐकल्यानंतर मग न्यायालय पुढचा निर्णय घेईल. राजेंद्रजी, महत्वाचं म्हणजे मराठा विद्यार्थ्यांना आता एससीबीसी ऍडमिशनचा मार्ग मोकळा झालाय, तर कुठेतरी सकारात्मक खरं तर ही भूमिका. स्थगिती नसताना कुठल्या आरक्षणाची ऍडमिशनची प्रोसेस आहे ती रितसर चालूच राहते. बरोबर. त्याप्रमाणे मुलांना ती ऍडमिशन आता एससीबीसीत घेता येतील, त्यांना काही अडचण नाही. एकंदरीतच सकारात्मक बातमी आहे ही राजेंद्रजी. हो, निश्चित आहे, निश्चित आहे. निश्चित. धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण बघतोय. मराठा आरक्षणावरील ही सुनावणी आजची संपलेली आहे. पुढील सुनावणी खरं तर 18 आणि 19 जुलैला होणार असल्याची माहिती समोर येते. मराठा विद्यार्थ्यांना एसईबीसी ऍडमिशनचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.